केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। अंबड तालुका वाळकेश्वर हा सुरुवातीपासून राष्ट्रवादी अर्थात आमदार राजेश टोपेंचा बालेकिल्ला समजला जातो आणि तो कायम ठेवण्यासाठी तसेच राजेश टोपेंना लीड मिळवून देण्यासाठी वाळकेश्वर गावातील राजेश टोपेंचे समर्थक पदाधिकारी कर्मचारी कार्यकर्ते रात्रंदिवस एक करत असतात। मात्र 2019च्या हिकमत उढाण व राजेश टोपे यांच्या फाईटपासून हे चित्र पलटलेले दिसत आहे। वाळकेश्वर गाव राजेश टोपेंचे म्हणून ओळखले जात असले तरी आज मात्र परिस्थिती त्याउलट झाली आहे। घराघरात कार्यकर्ते पदाधिकारी जन्माला आलेत। त्यामुळे वाळकेश्वर सारख्या छोट्याशा गावात शिंदे सेना, अजित पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, सतीश घाटगे गट यांच्यासह दाखवून देत नसले तरी आमदार राजेश टोपे यांना मानणारे पण स्वतंत्र 2-3 गट आहेत, जे राजेश टोपेंना सहकार्य तर करतात पण गावातल्या गावात एकमेकांचे पाय ओढताना दिसतात। याचाच फायदा आणि मतदान हिकमत उढाण व सतीश घाटगे व शहागडचे रहिवासी असलेले माजी आमदार शिवाजीराव चौथे यांना होणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी वाळकेश्वर येथील दलातील कार्यकर्त्यांनी हिकमत उढाण यांना पाठिंबा देत शिंदे गटात प्रवेश केला। निवडणूक काळात कार्यकर्ते पदाधिकारी यांची आवक जावक होतच असते, पण गावातल्या अंतर्गत हेवेदेवे व गटबाजीमुळे फटका बसतो तो नेत्यांना। दलित कार्यकर्त्यांचा शिंदे सेनेत प्रवेश झाल्यावर त्यांना गावातील व्हॉट्सॲप ग्रुपमधून रिमूव्ह करण्यात आले। त्यामुळे शिंदे सेनेत प्रवेश करणारे दलित कार्यकर्ते अधिकच पेटून उठले असून हिकमत उढाण यांना निवडून देण्यासाठी व वाळकेश्वर गावामधून लीड मिळवून देण्यासाठी जोमाने कामाला लागले असल्याचे दिसून येते। आमचे प्रतिनिधी आय सय्यद सह ज्ञानेश्वर गुळजकर, ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।